नमस्कार मंडळी, विभूती दर्शनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। आपल्याला माहित आहे महिन्यामध्ये दोन पक्ष असतात, एक कृष्ण पक्ष आणि एक शुक्ल पक्ष, आणि या दोन्ही पक्षामध्ये अमावस्या आणि पौर्णिमा येतात, तसेच दोन एकादशी सुद्धा येतात। एक कृष्ण पक्षात येते आणि एक शुक्ल पक्षात येते। तर या एकादशांचं महत्त्व काय आहे तर हे आपण मागच्या व्हिडिओमधून जाणून घेतलंच आहे। पण फेब्रुवारी महिन्यामध्ये कृष्ण पक्षामध्ये येणारी षटतिला एकादशी हिचे महत्त्व काय आहे हे जाणून घेऊया। त्यानंतर कृष्ण पक्षामधली जी एकादशी आहे ती भगवान विष्णूला समर्पित आहे आणि प्रत्येक एकादशी ही भगवान विष्णूला महालक्ष्मीला समर्पित असते। तसेच या एकादशांमध्ये वेगवेगळे उपाय सुद्धा केले जातात। तर आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया एकादशीचे महत्त्व, एकादशीची पूजा विधी आणि कोणते उपाय करायचे आहे जेणेकरून आपल्याला मोक्षाची प्राप्ती मिळेल, आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदण्यास मदत होईल। तसेच या एकादशांवर जर तुम्ही कोणते दान केले तर तुम्हाला स्वर्ग प्राप्ती होते असं म्हटलं जाते, म्हणून एकादशीच्या मुहूर्तावर दान करणे अत्यंत शुभ आहे। तर या एकादशीला षटतिला एकादशीला सफलता एकादशी सुद्धा म्हणतात आणि या एकादशीला अशा कोणत्या वस्तू आहे ज्या तुम्ही दान केल्यामुळे तुम्हाला मोक्ष प्राप्ती आणि स्वर्गाची प्राप्ती सुद्धा होऊ शकते, तर अवश्य जाणून घेऊया। तर व्हिडिओ सुरू करण्याआधी सर्वांना एक विनंती, जर तुम्ही चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करू। कृष्ण पक्षातील षटतिला एकादशी ही पंचांगानुसार पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला म्हणजेच 5 फेब्रुवारीला सायंकाळी 5:24 सुरू होईल आणि 6 फेब्रुवारीला दुपारी 4:07 समाप्त होणार आहे। तर त्यामुळे उदय तिथीनुसार मंगळवारी म्हणजे 6 फेब्रुवारीला षटतिला एकादशी साजरी होणार आहे आणि व्रत सुद्धा याच दिवशी केले जाणार आहे। आणि एकादशीचा दिवस हा भगवान विष्णूचा आणि माता लक्ष्मीचा असल्यामुळे या दिवशी भगवान विष्णूचे आणि माता लक्ष्मीचे पूजन केले जाते। त्यासोबतच मंदिरामध्ये जाऊन भगवान विष्णूला त्यांच्या ज्या प्रिय वस्तू आहेत त्या अर्पण केल्या जातात। पुढे व्हिडिओमध्ये जाणून घेऊया की भगवान विष्णूला अशा कोणत्या वस्तू आहे ज्या अर्पण केल्यामुळे आपल्या जीवनातील संकटे दूर होण्यासाठी मदत होईल आणि आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदण्यास मदत होईल। तसेच या एकादशीला सफलता एकादशी सुद्धा म्हणतात। जर तुम्ही नोकरी व्यवसायासाठी प्रयत्न करत असाल, घरामध्ये तुमच्या कुणाला नोकरी लागत नसेल किंवा कोणत्याही प्रकारचे संकट येत असतील तर अवश्य या एकादशीला हा उपाय करावा। यासोबतच जर तुम्हाला नोकरी व्यवसायामध्ये प्रमोशन पाहिजे असेल तर येणाऱ्या प्रत्येक एकादशीला भगवान विष्णूचे आणि माता लक्ष्मीचे व्रत करून हे पूजन करावं। तुम्हाला नक्कीच तुमच्या नोकरीमध्ये असू द्या किंवा व्यवसायामध्ये असू द्या तुम्हाला प्रमोशन मिळेल। आता फेब्रुवारी महिन्यामध्ये कृष्ण पक्षामध्ये येणाऱ्या एकादशीला षटतिला एकादशी का म्हणतात? षट म्हणजे 6 आणि तिळाच्या 6 प्रकारामुळे या एकादशीला षटतिला एकादशी म्हणतात। तीळ स्नान, तीळ उठणे, तीळ हवन, तीळ तर्पण, तीळ भोजन, तीळ दान हे जे 6 प्रकार आहेत तर या 6 प्रकारामुळे या एकादशीला षटतिला एकादशी म्हणतात। तर ही एकादशी जर तुम्ही आपण या एकादशीला तिळाचे दान केले, मंदिरामध्ये जर तुम्ही हे दान केले किंवा गोरगरिबांमध्ये जर तिळाचे दान केले तर तुम्हाला पापातून मुक्ती मिळते आणि काळ्या तिळाला विशेष महत्त्व आहे। काळे तीळ दान केल्यामुळे मोक्षाची प्राप्ती होते अशी मान्यता आहे। तर त्यामुळे अवश्य या दिवशी षटतिला एकादशीला तिळाचे दान करावे, तिळाचे तर्पण करावे, तिळाचे स्नान करावे, तिळाचे उटणं तयार करून त्याने आंघोळ करावी आणि तिळाचे हवन करावे। तसेच तिळाचे भोजन करण्याची सुद्धा प्रथा आहे। तर या दिवशी तिळाचे भोजन म्हणजे भाकरी किंवा भाजीमध्ये तीळ टाकून हे भोजन केले जाते आणि याचाच देवाला नैवेद्य सुद्धा दाखवला जातो। तर हे खास वैशिष्ट्य आहे या षटतिला एकादशीचे। आता या एकादशीला पूजा कशी करावी? या दिवशी भगवान विष्णूची आणि महालक्ष्मीची पूजा केली जाते। हे पूजन तुम्ही आपल्या घरी सुद्धा करावे आणि मंदिरामध्ये जाऊन, ज्या ठिकाणी भगवान विष्णूचं मंदिर आहे अशा मंदिरामध्ये जाऊन भगवान विष्णूचे पूजन करावे आणि भगवान विष्णूच्या ज्या प्रिय वस्तू आहे त्या अवश्य भगवान विष्णूला अर्पण कराव्यात। एकादशीचे व्रत विधीनुसार करावे। जर तुम्ही हे व्रत करत असाल, उपवास करत असाल तर एकादशीच्या दिवशी आपण एकच टाइम अन्न घ्यावं आणि द्वादशीला आपलं व्रत म्हणजे उपवास सोडावा। हे एकादशीचं खास वैशिष्ट्य आहे आणि ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नानादी होऊन आपण व्रताचा संकल्प करावा आणि त्यानुसार भगवान विष्णूची आणि माता लक्ष्मीची पूजा करावी। ज्या पद्धतीने आपण आपल्या देवघरातील देवांना स्नान घालतो त्याच पद्धतीने या दिवशी देवघरातील देवांना स्नान घालावं आणि त्यांना विधिवतपणे देवघरामध्ये स्थापित करून या दिवशी भगवान विष्णूची आणि माता लक्ष्मीची आराधना करून पूजन करावं। यासोबतच तुमच्या देवघरामध्ये जर शालिग्राम असेल आणि तुम्ही शालिग्राम
देवांचे पूजन करत असाल तर एकादशीच्या दिवशी अवश्य शुद्ध जलामध्ये काळे तीळ टाकून शालिग्रामला आंघोळ घालावी, स्नान करावं आणि त्यानंतर विधिवतपणे त्यांना आपल्या जागेवर स्थापित करावं आणि त्यानंतर भगवान विष्णूला ज्या वस्तू प्रिय आहेत त्या वस्तू शालिग्रामला अर्पण कराव्यात. शालिग्राम म्हणजे कोण तर भगवान विष्णूचं स्वरूप मानलं जाते, म्हणून शालिग्रामचं पूजन केले जाते. भगवान विष्णूला सर्वात प्रिय असणारी वस्तू म्हणजे तुळस. तर एकादशीला भगवान विष्णूला अवश्य तुळशीचा हार घालावा. आता हा हार किती पानांचा घालावा तर 108 पानांचा, 51 पानांचा, 21 पानांचा अशा ज्या संख्या आहेत तर या संख्येनुसार हार तयार करावा पानांचा आणि मंजिऱ्यांचा तो हार अर्पण करावा. आणि जर तुमच्याकडे शालिग्राम नसेल किंवा भगवान विष्णूची मूर्ती किंवा फोटो नसेल तर मग काय करावं तर प्रत्येकाच्या घरामध्ये कृष्णाची मूर्ती किंवा फोटो असतोच. तर या दिवशी एकादशीला कृष्णाच्या फोटोला हा हार अर्पण करावा किंवा जी भगवान विष्णूची ज्या प्रिय वस्तू आहेत तर त्या वस्तू कृष्णाला अर्पण कराव्या. कारण कृष्ण हे भगवान विष्णूचं रूप आहे. तर त्यामुळे अवश्य या वस्तू तुम्ही आपल्या घरी जर शालिग्राम किंवा मूर्ती नसेल, भगवान विष्णूची फोटो नसेल तर कृष्णाला तुम्ही या अर्पण करू शकता. आणि जर तुम्ही मंदिरात जाऊन या वस्तू अर्पण करत असाल तर त्या अतिशय उत्तम आहे. अवश्य मंदिरामध्ये जाऊन या वस्तू अर्पण कराव्या. आता यासोबतच भगवान विष्णूच्या आणखी कोणत्या वस्तू आहेत ज्या त्यांना अतिशय प्रिय आहे तर मोरपंख भगवान विष्णूला प्रिय आहे. कारण भगवान विष्णू श्रीकृष्णाचं रूप असल्यामुळे त्यांना मोरपंख अतिशय प्रिय आहे. भगवान विष्णूला केळी अतिशय प्रिय आहे. तर त्यामुळे तुम्ही मंदिरामध्ये या दिवशी केळी सुद्धा फळांमध्ये दान करू शकता. यासोबतच भगवान विष्णूला या दिवशी केळीच्या पाण्यावर नैवेद्य दाखवावा. नैवेद्यामध्ये केळीपासून जे बनलेले पदार्थ असेल तर तो पदार्थ दाखवला तर अतिशय उत्तम. आणि त्यानंतर सर्वात शेवटची वस्तू आहे ती म्हणजे कमळाचं फूल. कमळाचं फूल हे महालक्ष्मीला आणि भगवान विष्णूला दोघांनाही पसंत आहे किंवा प्रिय आहे. तर त्यामुळे तुमच्या घरामध्ये नेहमी लक्ष्मीचा वास राहावा यासाठी तुमच्या घरामध्ये जर तुम्ही कमळाचं फूल आणून ते जर तुम्ही उत्तर दिशेला ठेवलं तर तुमच्या घरामध्ये नक्कीच लक्ष्मीचा वास होईल. आणि कमलगट्टे हे जे आहे तर अवश्य आपल्या देवघरामध्ये हे कमलगट्टे असावेत. अशा पद्धतीने षष्ठीला एकादशीचे व्रत करायचे आहे आणि द्वादशीला या व्रताचे पारायण करायचे आहे, म्हणजे व्रत सोडायचे आहे. तर काही उपाय करणे सुद्धा महत्त्वाचे आहे. कारण या जमान्यामध्ये धन समृद्धी किंवा शांती घरामध्ये असणे खूप महत्त्वाचे आहे. तर प्रत्येक घरातील स्त्रीने हे उपाय अवश्य करावे. उपाय साधे असतात, सोपे असतात, पण त्याचा प्रभाव खूप जास्त असतो. का बरं असतो तर हे प्रत्येक उपाय कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी संबंधित असतात आणि जर तुमचे कोणते ग्रह कमजोर असेल तर ते तुम्हाला बलवान करायचे असतात, जेणेकरून तुम्हाला ज्या समस्या आहेत तर त्या समस्यांमधून तुम्हाला सुटका मिळेल आणि तुमचं जीवन सुखकर होईल. तर त्यासाठी हे उपाय असतात. तर पहिला उपाय षष्ठीला म्हणजे 6 तिळांचा हा उपाय आहे. तर 6 नाही, आपल्याला यापेक्षा जास्तच तीळ घ्यायचे आहे. तीळ हे काळे असावे. आणि या दिवशी सर्वात पहिला प्रकार सांगितला आहे तो म्हणजे तिळाचे स्नान. तर अवश्य तुम्ही तिळाचे स्नान या दिवशी करावे. पाण्यामध्ये तीळ टाकून हे स्नान करावे. तिळाचं उटणं तयार करून त्या उटण्याने आंघोळ करावी. हा पहिला उपाय आहे. त्यानंतरचा दुसरा उपाय म्हणजे या दिवशी तिळाचे आपल्याला हवन करायचे आहे. जर तुमच्याकडे हवनकुंडी असेल, हवनचं जे पात्र असते ते असेल तर आपल्या घरी अवश्य तुम्ही हे हवन करू शकता. आणि नसेल तर मग काय करावं तर आपल्या घरी एखादं छोटंसं मटकं असेल किंवा मटक्यासारखं जे मटक्याचं वरचं झाकण असते तर त्यामध्ये ते मातीचं असावं. तर त्यामध्ये गौरी जाळावी आणि त्या गौरीवर हे तिळाचं हवन करावं. आता यामध्ये काय काय असावं, कोणकोणत्या वस्तू आहेत ज्या हवनामध्ये असाव्यात. आपण हे जे हवन आहे तर हे हवन ब्राह्मणासारखं किंवा मंत्रोच्चाराने करणार नाही आहे. तर आपण जी राळ असते ती राळ घ्यावी, कापूर घ्यावा आणि तीळ घ्यावे, जे काळे तीळ आहे ते घ्यावे आणि या ज्या वस्तू आहेत तर त्यांचं हवन करावं. एकंदरीत हवन म्हणजे काय तर हवन केल्यामुळे अग्निदेवता संतुलित राहतात. तर त्यामुळे अग्निदेवती संबंधी जे कोणतीही कामं असतील किंवा जे कोणतेही आपल्याला समस्या असेल तर त्या समस्यापासून आपल्याला सुटका मिळते म्हणून. आणि तसेच आपल्या घरामध्ये जर कोणती निगेटिव्हिटी असेल, नकारात्मकता असेल तर त्या हवन कुंडीमध्ये ते नष्ट होते, म्हणून हे हवन केलं जाते. अशा प्रकारचं हवन आपण महिन्यातून एकदा तरी नक्की करावं. मग ते तुम्ही अमावस्येला करा किंवा पौर्णिमेला करा. अमावस्येला केली जाणारी जे कोणतीही कृती असेल, जे कोणतेही कार्य असेल तर ते कार्य यशस्वी होते असं म्हणतात. म्हणून अमावस्येचा दिवस अतिशय उत्तम असतो. तर अमावस्येला आपल्या घरातील नकारात्मकता दूर होण्यासाठी हे हवन प्रत्येकाने करावं. हवन कसं करावं तर आपल्याला जो कोणताही मंत्र येत असेल, जसा ओम वासुदेवाय नमः
तर हा जो मंत्र आहे या मंत्राचा जाप करून हे हवन आपण करू शकता। त्यानंतरचा उपाय आहे, आपल्याला एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला काळे तिळाचं जल अर्पण करायचं आहे। तर जलामध्ये काळे तीळ, दूध आणि साखर टाकून हे जल पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे। पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णूचा वास असतो, तर त्यामुळे हे जल पिंपळाच्या झाडाला संध्याकाळच्या वेळी अवश्य अर्पण करावं आणि पिंपळाच्या झाडाखाली तिळाच्या तेलाचा दिवा लावावा। यामुळे पितृ तृप्त होतात आणि जर तुम्हाला पितृंचा कोणता त्रास होत असेल तर तो सुद्धा दूर होण्यास मदत होते। तसेच या दिवशी तिळाच्या तेलाचा दिवा दक्षिण दिशेला आपल्या पितरांच्या नावाने लावायचा। दक्षिण दिशेला तेलाच्या तिळाचाच दिवा असावा आणि तो दिवा मातीचा किंवा कणकेचा असला तरी चालेल। कणकेचा लावला तर अतिशय उत्तम आणि मातीचा लावला तरी चालेल। तर अशा पद्धतीने हे जे उपाय आहेत हे एकादशीला अवश्य करावे। विशेषतः काळ्या तिळाचे हे उपाय आहेत, तर हे उपाय अवश्य करावे। त्यानंतर शेवटचा उपाय हा गाईचा करायचा आहे। आपण जे आपल्या घरामध्ये अन्न शिजवलेलं आहे, तसंच या दिवशी सांगितले आहे की तिळापासून बनलेलं जे भोजन आहे तर ते करावं। तर त्यामुळे तिळापासून जे तुम्ही पदार्थ बनवले असेल, मग ते भाकरी असो, पोळी असो किंवा भाजी असो, तर या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये जी पहिली पोळी भाकरी जे काही बनवलेलं आहे तर ती गाईला खाऊ घालावी, पशुपक्षींना द्यावी आणि कुत्र्याला चारावी। तर यामुळे तुम्हाला खूप चांगला फायदा होईल। प्रत्येक एकादशीला जर तुम्ही हा उपाय केला, तिळाची भाकरी किंवा तिळाचीच पोळी नाही तर प्रत्येक एकादशीला गाईला अन्नदान द्यावं, भोजन द्यावं, तर त्यामुळे तुमच्या ज्या समस्या असेल तर त्या समस्या दूर होण्यासाठी मदत होते। म्हणून एकादशीच्या दिवशी अवश्य गाईला नैवेद्य खाऊ घालावा। तर अशा पद्धतीने हे छोटे छोटे उपाय आहे, जे उपाय आपले ग्रह मजबूत करतात किंवा आपल्या ज्या समस्या असेल तर त्या समस्यांवरती हे उपाय असतात। आणि वेगवेगळ्या तिथीनुसार दानपुण्य केल्यामुळे आपले जे संकट असेल, समस्या असेल तर त्यावर ते औषध म्हणून रामबाण उपाय करत असतात। तर अशा प्रकारचे हे उपाय आहे जे तुम्ही आणि आपण सर्वांनी हे करायला पाहिजे। तर आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला असेल। व्हिडिओ बघितला असेल तर गरुड पुराणानुसार दान कसे करावे जर तुम्हाला माहीत नसेल तर हा व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करून सबस्क्राईब करा।